नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, सध्या मालिकेत असं दाखवलं जातंय की कलाचं असं म्हणणं आहे की पास ही सिस्टम असायलाच नाही पाहिजे, सगळ्यांना देवी आईचं खुलं दर्शन घेता आलं पाहिजे। त्याचवेळी सरोजचं म्हणणं असतं की पास हे लिमिटेड असायला पाहिजे आणि जे आपल्या तोलामोलाचे लोक आहे फक्त तेच देवी आईचं दर्शन घेऊ शकतात। आणि याविरुद्ध कलाचं म्हणणं असतं की देवी आईच्या दर्शनासाठी कोणी थोर किंवा कोणी लहान असा नसतो, देवी आईसाठी गरीब आणि श्रीमंत सर्वच लोक सारखे असतात। त्यामुळे देवी आईच्या दर्शनाचा मान हा सगळ्यांचा आहे आणि तो सगळ्यांना मिळायला पाहिजे। आता सरोजला तिचं हे म्हणणं पटलेलं नसतं, त्यामुळे सरोज आता कलाच्या कानाखाली द्यायला जाते आणि तिच्या स्वतःचाच तोल जातो आणि ती खाली पडते। परंतु सरोज ही तिची स्वतःचीच पडली आहे याकडे कोणाचं लक्ष नसतं, फक्त नयनाचं लक्ष असतं। आणि अद्वैतला असं वाटतं की कलाने मुद्दामच आईला ढकलून दिलंय। यामुळे अद्वैत खूप चिडलेला असतो। अद्वैतला कलाचा खूप राग आलेला असतो। कला इतक्या खालच्या पातळीला जाऊन कशी काय वागू शकते असा अद्वैतला प्रश्न पडतो आणि अद्वैत आता कसलाही विचार न करता कलाला डायरेक्टली घराबाहेर काढतो। कला त्याला म्हणत असते की अरे अद्वैत, मी असं काहीच केलेलं नाहीये। अद्वैत, मी एवढ्या खालच्या पातळीला जाऊन का वागेल? तू मला एवढंच ओळखतो का? अरे मी खरंच असं केलं नाहीये। परंतु अद्वैतला वाटत असतं की नाही, हे सगळं कलानेच केलंय आणि सरोजही काही बोलत नसते की कलाने केलंय की नाही म्हणून। सरोज ह्या गोष्टीला सपोर्ट करत असते की नाही, कलानेच मला ढकलून दिलंय। त्यामुळे अद्वैतचा विश्वास अजूनच बळकट झालेला असतो, कारण त्याची आई कधी खोटं बोलू शकणार नाही हे त्याला माहीत असतं। त्यामुळे अद्वैतने कलाला घराबाहेर काढलेलं असतं। आता कला ही घराबाहेर असते आणि तीही अद्वैतला ठणकावून सांगते की जोपर्यंत तू माझा हात धरून मला घरामध्ये घेऊन जात नाही तोपर्यंत मी इथेच उभी राहणार, इथेच मी बाहेर बसणार आणि तेही अन्न पाण्याशिवाय। तर अद्वैतही तिला इग्नोर करतो आणि तो मात्र घरामध्ये निघून जातो। आणि जेव्हा ही गोष्ट संगीता, बाबा आणि काजलला समजते तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो। आपल्या लेकीला घराबाहेर काढलं गेलंय, आपली लेक रात्रभर घराबाहेर होती ही गोष्ट ऐकल्यावर संगीताला खूपच वाईट वाटतं। संगीता, बाबा लगेचच आता कलाच्या घरी येतात, चांदेकरांच्या घरी येतात आणि आता सरोजला संगीता जाब विचारत असते की तुम्ही माझ्या लेकीला का बाहेर ठेवलं? तर सरोज मात्र तेव्हा संगीताचाच अपमान करते आणि संगीताला सुद्धा ढकलून देते। बाबांना सरोजचा खूप राग आलेला असतो, कारण सरोजचं बिहेवियर हे पूर्णपणे चेंज झालेलं असतं। माणसांना ती ढकलून द्यायला लागलेली असते आणि आबा या गोष्टीवर ठाम असतात की कला कधीच असं वागू शकत नाही, कलाने सरोजला ढकललेलंच नाहीये या गोष्टीवर आबा मात्र कन्फर्म असतात। कला जेव्हा बाहेर असते तेव्हा रात्रभर जागून कलाने ती छान अशी देवी आईची मूर्ती घडवलेली असते आणि त्या मूर्तीचं आगमन चांदेकरांच्या घरात होणार असतं। आबा कलाला म्हणतात देखील की कला, अगं तू घरामध्ये चाल, परंतु कला म्हणत असते की नाही आबा, मी घरामध्ये येऊ शकत नाही। जोपर्यंत अद्वैत मला मानाने घरामध्ये नेत नाही तोपर्यंत मी येणार नाही, कारण इथे प्रश्न माझा स्वाभिमानाचा आहे। जर मी काही केलं नाहीये तरी सुद्धा मला त्याची शिक्षा भोगावी लागते आणि इतके घाणेरडे आरोप माझ्यावर केले जात आहे, तर इथे माझा स्वाभिमान मला खूप महत्त्वाचा वाटतो आणि त्यासाठी मला किती पण दिवस घराबाहेर राहायला लागलं ना तरी सुद्धा चालेल। कला तिच्या निर्णयावर ठाम असते, त्यामुळे अद्वैतला असं वाटत असतं की तो कलाचा माज आहे। अद्वैतचं म्हणणं असतं की माझी आई कधीच खोटं बोलू शकत नाही, हिने माझ्या आईला धक्का दिलाय म्हटल्यावर ही किती निष्ठुर आहे, हिला हिच्या पापाची शिक्षा भेटायलाच पाहिजे आणि तसंही मी हिला घरात घेऊनच येणार नाही, हिला जितके दिवस बाहेर राहायचे तितके दिवस राहू देत, असं अद्वैतचं म्हणणं असतं। आता सरोजचा तोल गेलेला असतो, कलाने काय सरोजला धक्का दिलेला नसतो। ही गोष्ट फक्त घरामध्ये नयनाला माहीत असते आणि स्वतः सरोजला माहीत असते, बाकी याबद्दल कोणालाच काही माहीत नसतं। जेव्हा नयना आणि रोहिणी दोघीजणी बोलत असतात तेव्हा नयना आता रोहिणीला सांगते की मॉम इन लॉ, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि खूप महत्त्वाची आहे ती। तेव्हा रोहिणी म्हणते की हो सांग ना। मग नयना आता रोहिणीला सांगू लागते की मॉम इन लॉ, मी तुम्हाला त्या दिवशी म्हटले की मला माहीत नाही की सरोज मामीला खरंच कलाने ढकललं की काय, कारण मला असं वाटलं की जर मी ती गोष्ट सगळ्यांना सांगितली असती तर कला आज घराबाहेर गेली नसती। रोहिणी म्हणते की सांग ना, तुला नक्की काय सांगायचंय? मग नयना सांगू लागते की त्या दिवशी मी स्पष्टपणे बघितलं होतं की सरोज मामी ही तिची खाली पडली होती, कलाने तिला ढकललंच नव्हतं आणि सरोज मामीने हा एवढा मोठा कांगावा केलाय। खरं तर सरोज मामीचीच या सगळ्यामध्ये चूक आहे की सरोज मामीने सगळ्यांना हे सांगितलं नाही की तिला कलाने नाही ढकललंय तर स्वतःच ती खाली पडलेली आहे आणि कलावर तिने चुकीचे आरोप केलेले आहेत।
ही गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी बघितली आहे. तेव्हा रोहिणीला ही गोष्ट ऐकून तर खूप मोठा धक्का बसतो आणि मग ती नैनाला म्हणते की नैना, अगं तुला माहीत नाही आपल्या हाती आता काय लागलंय ते, आणि आपण या गोष्टीचा किती पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो. आपण सरोजला किती कामाला लावू शकतो. नैना, आपल्या हातात आयतं कुलीत लागलंय, त्यामुळे बघ आता या गोष्टीचा मी कसा उपयोग करून घेते आणि सरोजकडून कुठली कुठली कामं काढून घेते. आणि खरंच नैना, तू मला खरंच खूप मोठी बातमी दिली आहे. मग आता रोहिणी सरोजकडे जाते आणि सरोजला म्हणते की सरोज वहिनी, मला वाटलं नव्हतं ग तू असं चुकीचं पण कधी वागू शकतेस म्हणून. तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी, तुला काय म्हणायचं आहे नक्की? जे काही म्हणायचं असेल ना ते स्पष्टपणे सांग, उगाच आडेवेडे घेण्याची काही गरज नाहीये. नैना म्हणते की अगं चिल सरोज वहिनी, सांगते ना तुला काय झालं ते. म्हणजे किती ग तुझा खोटारडेपणा. त्यावेळी कलामध्ये आणि तुझ्यामध्ये वाद सुरू होते तेव्हा तू स्वतःच खाली पडली. कलाने तुला धक्काही दिला नाही तरी सुद्धा तू कलाचं नाव घेतलं आणि कलाला घराबाहेर काढलं. अद्वैतने कलाला घराबाहेर काढावं म्हणून तू एवढं मोठं खोटं बोललीस. सरोज वहिनी, मला वाटत नाही हा तू खरंच तीच सरोज वहिनी आहे का जिला खोटं अजिबात सहन होत नाही, जी नेहमी सत्यवादी आणि खरं बोलते. आज तीच सरोज वहिनी एवढं मोठं खोटं बोलली, मला खरंच विश्वासच बसत नाही. सरोज म्हणते की रोहिणी, तुझा काहीतरी गैरसमज झालाय आणि मी असं काही केलेलं नाहीये. तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, अगं मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, तू कोणाला सांगतेस या सगळ्या गोष्टी. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय की तू स्वतः खाली पडली आणि कलाने तुला कुठेही ढकललेलं नाही. कलाचा तुला हात सुद्धा लागलेला नाही. तू खाली पडली आणि तरी सुद्धा तू कलाचं नाव घेतेस. आणि ही गोष्ट मी एकटीने नाही बघितली, ही गोष्ट नैनानेही बघितली. आता खरं तर रोहिणीने ही गोष्ट बघितलेली नसती, परंतु ती सरोजला तसं सांगत असते. आता मात्र सरोज घाबरते आणि त्याच वेळी तिथं अद्वैत आलेला असतो. अद्वैत आता रोहिणी आणि सरोजचं हे बोलणं ऐकत असतो. सरोज म्हणत असते की हो, केलं मी असं की मी स्वतःच खाली पडले, माझा स्वतःचाच तोल गेला, तरी सुद्धा मी त्या मुलीचं नाव घेतलं की तिने मला धक्का मारला म्हणून. रोहिणी विचारते की अगं सरोज वहिनी, तू असं का केलंस पण? सरोज म्हणते की का केलं म्हणजे तू बघितलं ना की अद्वैतचा माझ्यावर लगेच किती विश्वास बसला. त्या मुलीने मला पाडून दिलंय, त्या मुलीने मला धक्का दिला, या गोष्टीने अद्वैत किती हर्ट झाला आणि अद्वैतने कशा प्रकारे त्या मुलीला लगेच घराबाहेर काढलं. खरं तर मला वाटलं होतं सगळ्यांना सांगावं की मी माझी स्वतःच पडली आहे, परंतु जेव्हा अद्वैतने कलाला घराबाहेर काढण्याचा विचार केला आणि अद्वैतने जेव्हा कलाला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र मी गप्प बसून घेतलं. कारण म्हटलं की जाऊ देत, मी शांत जर बसले तर त्यातच माझा भलं आहे. ही मुलगी तरी एकदाची घराबाहेर जाईल, हिला चांगलीच अद्दल तरी घडेल आणि अद्वैतच्या मनातून सुद्धा ती उतरेल. आणि मला हेच तर हवं होतं. मला त्या मुलीला अद्वैतच्या मनातून कायमचं उतरवायचंय, अद्वैतच्या मनातून तिला कायमचं घालवायचंय. आणि त्यासाठी मी हे सगळं नाटक केलंय आणि त्यासाठी मी सगळ्यांसोबत खोटं बोलली आहे. आता सरोजने या सगळ्या गोष्टी तिच्या मनाने, तिच्या तोंडाने सगळं काही रोहिणीला तिने सांगितलेलं असतं आणि अद्वैतने आता या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. आता अद्वैतला कळलेलं असतं की याचा अर्थ असा की माझी आई माझ्याशी खोटं बोलली. आत्तापर्यंत मी माझ्या आईला खोटं बोलताना कधीही बघितलं नाही. लहानपणापासून ती मला फक्त आणि फक्त खरेपणाचे धडे देत आली. परंतु आज मात्र आई एवढं खोटं बोलली, मग खरंच माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. अद्वैतला विश्वासच होत नसतो की त्याची आई त्याच्यासोबत खोटं बोलली, परंतु त्याची आईच त्याच्यासमोर आता सगळं काही ते कबूल करताना त्याला दिसत असते. सगळं काही तिने केलंय हे सांगत असते आणि या सगळ्यामध्ये कलाची काहीच चूक नाहीये हे अद्वैतला आता जाणवलेलं असतं. अद्वैतला समजलेलं असतं की आपण उगाचच कलाला घराबाहेर काढलं. कला आपल्याला सांगत होती की नाही, ती चुकलेली नाहीये, तिने सरोजला ढकललेलंच नाहीये, तिने आईला ढकललेलंच नाहीये, तरी सुद्धा मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही, ते फक्त आणि फक्त आईसाठी. कारण मला वाटलं होतं की माझी आई कधीच खोटं बोलू शकत नाही, परंतु इथे मात्र मला वेगळंच चित्र बघायला भेटतंय. इथे मात्र माझीच आई माझ्यासोबत खोटं बोलते. बरं, माझी आई फक्त माझ्याशी खोटं नाही बोलली आहे, तर ती आबांशी आणि सगळ्या घराशी खोटं बोलली आहे. आणि आतापर्यंत मी खरेलाच नाव ठेवत होतो. खरे मला एवढं ओरडून सांगत होती की तिने काहीच केलं नाही, तरी सुद्धा मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. आज खऱ्या अर्थाने खरे बरोबर होती आणि मी चुकीचा होतो. कुठल्याही गोष्टीची शहानिशा करता मी डायरेक्टली खरेला घराबाहेर काढलं आणि खरं तर आज मी चुकलो. अद्वैतने त्याची चूक आता स्वतःशी ॲक्सेप्ट केलेली असते आणि कलाला त्याने जे घराबाहेर काढलेलं असतं त्या गोष्टीचा त्याला पश्चाताप होत असतो. सोबतच आपली आई आपल्यासोबत खोटं बोलली या गोष्टीमुळे अद्वैत जास्तच हर्ट झालेला असतो.
आणि मग अद्वैत आता कसलाही विचार न करता कलाकडे जातो आणि कलाला म्हणतो की घरात चल. कला म्हणते की का, आता काय येऊ मी घरात, आणि काय झालं असं की तू मला डायरेक्टली घरामध्ये घ्यायला आलास. तेव्हा अद्वैत तिला सांगतो की तुला मी घरामध्ये गेल्यावर सगळ्या गोष्टी सांगतो, आता मी तुला मानाने आणि सन्मानाने घरात नेतोय. खरे माझं चुकलं, माझ्याकडनं खूप मोठी मिसअंडरस्टँडिंग झाली, त्यामुळे प्लीज तू आता घरामध्ये चल. कलाने जी अद्वैतला अट टाकलेली असते की जेव्हा अद्वैत तिला मानाने आणि सन्मानाने घरात घेऊन जाईल आणि सॉरी बोलून घरामध्ये घेऊन जाईल, तेव्हाच कला आतमध्ये येणार. अद्वैतने कलाला सॉरी म्हटलेलं असतं आणि माझ्याकडनं चुकून झालं, मी कुठल्याही गोष्टीची शहानिशा केली नाही आणि डायरेक्टली मी तुझ्यावर ओरडलो आणि तुला घराबाहेर काढलं, ही गोष्ट माझ्याकडनं चुकली, त्यामुळे त्यासाठी मी तुझी माफी मागतो, त्यामुळे प्लीज आता खरे तू घरामध्ये चल. त्यामुळे कला आता अद्वैत सोबत कुठलंही भांडण करत नाही, कारण कलाला जे हवं असतं ते भेटलेलं असतं. अद्वैत तिला सॉरी म्हटलेला असतो आणि सोबतच त्याने मानाने सन्मानाने कलाला आतमध्ये बोलावलेलं असतं. त्यामुळे कला आता एका पायावर घरामध्ये जाते. कला घरामध्ये आल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो, परंतु सरोजचा चेहरा मात्र पडतो. मग सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, अरे काय केलंस तू हे, तू ह्या मुलीला का घरामध्ये घेऊन आलास, तुझ्या हाताने तू तिला घराबाहेर काढलं होतं ना, तुला माहिती आहे ना हिने तुझ्या आईला ढकललं तरी सुद्धा तू हिला घरामध्ये घेऊन आला. अद्वैत, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती, मला कधीच वाटलं नव्हतं की तू असं कधी वागशील, आणि मला कधीच वाटलं नव्हतं की तू तुझ्या आईचा विश्वासघात करशील. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई, विश्वासघात कोणी केलाय एकदा स्वतःच्या मनाला विचारशील का. त्यावर सरोज म्हणते की अद्वैत, काय म्हणायचंय तुला नक्की, आणि हे काय बोलतोय तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की सांगतो, मी आता सगळ्यांना सगळं काही सांगतो. आणि मग तो सरोजला म्हणू लागतो की आई, माझा तर माझ्यापेक्षाही जास्त तुझ्यावर विश्वास होता, माझी आई कधी खोटं बोलू शकत नाही या गोष्टीवर माझा पूर्णपणे विश्वास होता आणि अगदी डोळे झाकून मी या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत होतो. मला जर कोणी जरी उद्या येऊन म्हटलं असतं ना की माझी आई खोटं बोलते म्हणून, तरी सुद्धा मी त्या व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवला नसता, परंतु आज मात्र मी माझ्या डोळ्यांनी काही गोष्टी बघितल्यात आणि त्यातून मला कळलंय की माझी आई खोटारडी आहे आणि ज्या कलाला मी घराबाहेर काढलं ती कला खरी आहे. सरोजला खूप राग येत असतो आणि ती अद्वैतवरच चिडत असते. अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, अरे काय बोलतोयस तू, तुला तरी कळतंय का, आता तुला ही मुलगी जास्त जवळची वाटायला लागली का, शेवटी तू बायकोचाच बैल झालास ना, शेवटी आईला विसरून गेलास आणि आईचं ऐकतोय, आईवर विश्वास आहे, या गोष्टींचे फक्त तू नाटकं केलेस, शेवटी बाजू घेताना तुझ्या बायकोचीच बाजू घेतली ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई, तुलाही माहिती आहे की जर बाजू घेण्याचा विषय असेल तर मी फक्त सत्याचीच बाजू घेतो आणि जे काही सत्य आहे मी त्याच्याच बाजूने असतो, त्यामुळे मी आज कलाच्या बाजूने उभा आहे. आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत, पण असं झालं काय आणि तू कलाला कसा काय घरामध्ये घेऊन आलास, तुला कसं कळलं की कला दोषी नाहीये म्हणून. मग अद्वैत आता सांगू लागतो की आबा, मी रोहिणी आत्याचं आणि आईचं बोलणं ऐकलं. त्यावेळी आई रोहिणी आत्याला सांगत होती की कशा प्रकारे तीच स्वतः खाली पडली आणि कलाने तिला धक्काही लावला नव्हता, तरी सुद्धा या गोष्टीचा तिने खूप मोठा ड्रामा केला आणि सर्वांना सांगितलं की कलानेच तिला ढकललंय आणि कलाने तिला ढकलल्यामुळे मी कलाला घराबाहेर काढलं. या सगळ्यामध्ये कलाची काहीही चूक नाहीये. एवढंच काय तर आई कलाच्या कानाखाली द्यायला निघाली होती, परंतु तिचाच तोल गेला आणि तिचा तोल गेल्यामुळे ती खाली पडली. तिला कलाने कुठल्याही प्रकारचा धक्का दिलेला नाहीये आणि त्याचमुळे मी कलाला पुन्हा एकदा सन्मानाने घरात घेऊन आलोय. ही गोष्ट जेव्हा सर्वजण ऐकतात तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. सरोज एवढं नीच कृत्य करू शकते असा कोणाला विश्वासच बसत नसतो. सरोजही आता शांत बसलेली असते, कारण सरोजचं बोलणंच अद्वैतने ऐकलेलं असतं म्हटल्यावर विषय संपलेला असतो. सरोज आता अद्वैतच्या जवळ जात असते, अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आई, गैरसमज तर माझा आधी होत होता, परंतु आता माझा कुठलाही गैरसमज होत नाहीये. सगळ्या गोष्टी मला आता क्लिअर झाल्यात आणि तू एवढं खोटं बोलू शकतेस असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझी आई एवढी खोटारडी आहे ही गोष्ट मला कधी माहीतच नव्हती. आई, अगं तू फक्त एका शब्दाने मला म्हटली की कलाने मला धक्का दिला, तुझ्या एका शब्दावर मी तिला कायमचं घराबाहेर काढलं, परंतु तू मात्र माझाच विश्वासघात केला ना. तू माझ्याशी खोटं बोललीस की तिने तुला धक्का दिलाय म्हणून. आई, मला सांग ना, तू असं का वागलीस, तू का असं केलंस, तू का खोटं बोललीस असं.
सरोजकडे मात्र या गोष्टीचं कुठलंही उत्तर नसतं आणि सरोज आता खाली बघून घेते. तर आबा सरोजला म्हणतात की सरोज, अगं दिवसेंदिवस तू माझ्या नजरेतून फक्त उतरत चालली आहेस ग. अगं तू कधी असं वागू शकतेस असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. एक आदर्श सून म्हणून, एक आदर्श पत्नी म्हणून, एक आदर्श आई म्हणून आणि एक आदर्श बाई म्हणून मी तुझ्याकडे आतापर्यंत बघत आलोय. परंतु आज मात्र तू त्या सगळ्यांना काळीमा फासली आहेस. तू एवढं घाण कृत्य करू शकते असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. आणि सरोज एखाद्याला घराबाहेर काढण्यासाठी इतकं नीच कृत्य करू शकते असं मला कधी वाटलंही नव्हतं. अगं तुझा नक्की कलाशी आहे तरी काय प्रॉब्लेम? तू का त्या कलाच्या सारखी मागे लागलेली असते? का त्या कलाच्या जीवावर उठलेली असते? तेव्हा सरोज म्हणते की आबा, मग तुम्हाला माझं कुठलं वागणं अपेक्षित आहे हो? ही कला जी घरामध्ये घुसली, जी मला सून म्हणून अजिबात नको होती, खोट्या पद्धतीने ती आपल्या घरामध्ये आली आहे आणि तिचा सून म्हणून मी कधीच स्वीकार करू शकत नाही. आणि तुम्ही तर मात्र तिला डोक्यावर नाचवताय, तिला डोक्यावर बसवून ठेवलंय आणि त्यामुळे ती काय या घरातलं स्थान सोडायला तयारच नाहीये. तिची या घरामध्ये मस्त मनमानी सुरू आहे आणि सगळेजण तिच्या तालावर मस्त नाचताय. ही गोष्ट मी कशी काय ऍक्सेप्ट करू? म्हणूनच मी हे सगळं खोटं बोलले. सरोजनी ही गोष्ट सगळ्यांना कबूल केलेली असते की अद्वैत जे काही बोलतोय ते बरोबर बोलतोय आणि मी खरंच खोटं बोलले होते, कारण मला खरंच कलाला घराबाहेर काढायचं होतं. तेव्हा कला सुद्धा सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, मला खरंच कळत नाही की मी तुमचं मन जिंकण्याचा इतका प्रयत्न करते, परंतु प्रत्येक वेळी तुम्ही मला का असं करता? तुम्ही माझ्याशी का असं वागता? मी तुम्हाला एवढी नकोशी का वाटते? ठीक आहे, माझा सून म्हणून तुम्ही स्वीकार करत नाहीये ही गोष्ट मला ऍक्सेप्ट आहे, परंतु एक माणूस म्हणून तरी माझ्याकडे बघा, एक माणूस म्हणून तरी मला ऍक्सेप्ट करा. सरोज म्हणते की या जन्मात तरी ते शक्य होणार नाही. आता सरोजचं भांडं हे फुटलेलं असतं आणि आता अद्वैतनं सुद्धा कलाला घरामध्ये घेतलेलं असतं. आता नवरात्री उत्सव सुरू झालेले असतात. कलाने मस्त देवी आईची मूर्ती बनवलेली असते आणि त्या देवी आईचं आगमन आता घरामध्ये होणार असतं. त्यासाठी चांदेकरांकडे एक मोठा इव्हेंट असतो आणि मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा चांदेकरांनी अगदी तो दणक्यात साजरा करायचा हे ठरवलेलं असतं. साठी खूप लोक येणार असतात, शॉपकीपर येणार असतात, त्यानंतर मोठमोठे बिझनेसमॅन येणार असतात. सगळी लोक या इव्हेंटमध्ये येणार असतात. त्यामुळे त्याची घरामध्ये अगदी जोरदार तयारी सुरू असते. सर्वजण ज्याची त्याची कामं करत असतात. त्याला सुद्धा आता पदर खोचून कामाला लागलेली असते. आबा आता कला आणि अद्वैतवर एक मोठी जबाबदारी सोपवतात, ती म्हणजे पाहुण्यांचं वेलकम करणं, पाहुण्यांचं स्वागत करणं. कला आणि अद्वैत हे दारातच उभे असतात आणि जे काही पाहुणे येणार असतात त्या पाहुण्यांचं ते दोघं जण स्वागत करत असतात. त्यामुळे येणारा प्रत्येक पाहुणा कला आणि अद्वैतच्या जोडप्याचं कौतुक करत असतो. कलाचं विशेषतः कौतुक केलं जात असतं, कारण कलाविष्कार हा दागिना कलाचा खूपच फेमस झालेला असतो आणि प्रत्येक जण कलाला हीच दाद देत असतं की खरंच तुम्ही जो कलाविष्कार दागिना शोधून काढलाय तो खरंच खूप चांगला आहे. म्हणजे कमी किमतीत लोकांना सोन्याचा आनंद घेता येतोय, दागिन्यांचा आनंद घेता येतोय. खरंच ही कल्पना तुमच्या मनामध्ये आली, तुमचं खरंच खूप खूप कौतुक वाटतंय. कलाचं प्रत्येक जण कौतुक करत असतं. अद्वैतही तिथेच असतो. अद्वैत आणि कलाचं दोघांचंही कौतुक होत असतं. सरोजला मात्र हे अजिबातच पचत नसतं. सरोजला असं वाटत असतं की ही सगळ्याच गोष्टींचं क्रेडिट घेऊन जाते. आता घरातले लोक तर सोडा, बाहेरच्या लोकांनी सुद्धा हिला डोक्यावर घेतलंय. बाहेरचे लोक सुद्धा आता हिला डोक्यावर घेऊन नाचायला लागलेत आणि जर असंच जर चालू राहिलं तर मग माझं काय होईल? माझं मात्र हळूहळू या घरातून स्थान निघून जाईल. मला मात्र रस्त्यावर यावं लागेल आणि ही कला मात्र सगळ्याच गोष्टीमध्ये वर्चस्व निर्माण करेल. घरामध्ये तसंही तिने आबांच्या नजरेत तिची व्हॅल्यू कमवली आहे आणि तसंही घरामध्ये तिचंच चालतंय सगळं. आता ऑफिसमध्ये सुद्धा तिचंच चालायला लागलंय, कारण शेवटी आता ती दागिन्यांची डिझायनर झाली आहे आणि कलाविष्कार दागिना तिने शोधून काढलाय म्हटल्यावर ऑफिसमध्ये सुद्धा तिने एक वेगळं स्थान निर्माण केलंय. आता मात्र मला काहीतरी करावंच लागेल, कारण ही कला आता माझ्या डोक्यावर बसायला लागली आहे आणि जर मी आता असं केलं नाही तर मग मात्र माझ्यावर खूप मोठी पस्तावण्याची वेळ येईल, असं सरोजला वाटत असतं. तर कला आणि अद्वैत मात्र दोघंही पाहुण्यांचं खूप छान पद्धतीने स्वागत करत असतात. कला आणि अद्वैतमधले सगळे गैरसमज मिटलेले असतात. त्यामुळे दोघंही एकमेकांशी गप्पा मारत असतात, बोलत असतात आणि त्या दोघांची जवळीक बघून, त्या दोघांचं छान वागणं, छान बोलणं बघून सरोजच्या पोटामध्ये मात्र दुखत असतं आणि याच गोष्टीमुळे आता सरोज खूप मोठं पाऊल उचलणार असते. सरोज असा खूप मोठा धमाका करणार असते ज्यामुळे कलाला आता हर्ट होणार असतं.
या नवरात्रीच्या देवी आईच्या उत्सवामध्ये आता सरोज खूप मोठा गेम करणार असते कलाचा, आणि ते काय करणार आहे, आता कशा प्रकारे ती कलाचा गेम करणार आहे हे आपण उद्याच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर हा ट्विस्ट एपिसोड आता बघितला असेल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण आम्ही उद्या कधी हा ट्विस्ट एपिसोड अपलोड करतोय हे तुम्हाला समजेल आणि उद्या तुम्हाला याच वेळेमध्ये आपल्या चॅनलवर यापुढील ट्विस्ट बघायला मिळेल. सो फ्रेंड्स, पुढील ट्विस्ट बघायला विसरू नका. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.